भाजीपाल्याच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणावर भाजीपाल्याच्या दराला निच्चांकी दर मिळतोय, त्यामुळे शेतकऱ्यांवर चांगला भाजीपाला तोडून टाकण्याची वेळ कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आलेली आहे। मी आता आहे शिरोळ तालुक्यातील नांदणी गावामध्ये आणि इथली दृश्य आपण बघू शकतो। चांगल्या दुधीचा हा सगळा प्लॉट आहे आणि असं असताना सुद्धा हे सगळे शेतकरी जे आहेत ते हे सगळं पीक आहे ते काढून टाकताना आपल्याला पाहायला मिळतात। आपण बघू शकतो कशा पद्धतीने ही सगळी चांगली आलेली दुधी सुद्धा हे सगळे शेतकरी काढून टाकत असताना चित्र पाहायला मिळते। अशाच पद्धतीने नांदणी गावामध्ये जर आपण बघितलं तर फ्लॉवर असेल, टोमॅटो असेल, त्याचबरोबर इतर जी काही पिकं आहेत ती देखील अशाच पद्धतीने काढून टाकली जात असल्याचं धक्कादायक चित्र आहे ते पाहायला मिळते आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होते। खरं तर एक उत्पादनाचा खर्च वाढलेला आहे, लाखो रुपये खर्च केले जात आहेत ह्या सगळा भाजीपाला उत्पादित करण्यासाठी। अत्याधुनिक पद्धतीने ह्या भाजीची लागवड करून ती वाढवली जाते, मात्र ज्यावेळी दर किंवा हा भाजीपाला बाजारात जाण्याची वेळ येते तेव्हा मात्र अगदी दुधीलाचा जर विचार केला तर 1 ते 2 रुपये किलो इतका कमी भाव जो आहे तो मिळताना दिसतोय आणि त्यामुळेच हे सगळे शेतकरी जे आहेत त्याच्यावर हवालदिल झालेले आहेत। खरं तर हे शेतकऱ्यांनी त्यांच्यावर चांगलं पीक देखील काढून टाकण्याची वेळ आलेली आहे। माझ्यासोबत इथले शेतकरी आहेत, काय सांगाल? खरं तर चांगली दुधी आहे, का काढून टाकताय? दर परवडत नाही हो। काय 2 रुपये किलो म्हणजे काय उत्पादन खर्च तर सोडाच, पण गडी माणसं पण पगार पण परवडत नाही। आम्ही घरनच लागलोय आता। किती शेत आहे तुमचं? किती खर्च केला होता? आता हे एकरभर शेत आहे, आम्ही 1.5 लाख रुपयाला मल्चिंग, तारकाठी, ड्रीप सगळं असं लागवड, औषध हे सगळं 1.5 लाख रुपये खर्च केलंय। त्यातनं आता 25,000 पण झालं नाहीत, काय करायचं? तुमच्याकडून किती दराने हे सगळं खरेदी केलं जाते? आमच्याकडनं आता 50 रुपये बॅगा खंडितच काढल्यात 20 किलोच्या। टोमॅटो म्हणा, दुधी म्हणा, 50 रुपये खंडित त्याला लोक काढतात। मग त्यातनं त्यांचं काही कमिशन आणि भाडं वजा जातं, आम्हाला काहीच राहत नाही। मग आता त्यापेक्षा मग जनावर खाऊ द्यात म्हणून मी मेंढरच घातलो त्या टोमॅटोमध्ये आणि दुधी पण असं काढून टाकालोय। इतर भाजीपाल्याची काय स्थिती आहे गावात? कारण अनेक ठिकाणी आम्ही बघितलं काही ठिकाणी रोटर देखील कोबीच्या गड्ड्यांवर होय, सगळ्या भाजीपाल्याचं तेच वाहत आहे। फुलावरचं पण बघितलं तर 50 रुपये पोता आहे, 12-15 असेल 1 नंबर गड्डं, 15 रुपये 20-50 रुपये पोता विकायला आहे। मग त्यांचं पण असंच अवस्था आहे हो, म्हणताना ते खत तर होऊ दे म्हणून त्यांनी रोटर मारल्यात। तर बघितलं आपण कशा पद्धतीची अवस्था या नांदणी गावातील शेतकऱ्यांची आहे। खरं तर नांदणी गाव हे भाजीपाल्याच्या पिकासाठी प्रसिद्ध होतं। जवळपास रोज 40 ते 50 ट्रक भाजीपाला जो आहे तो पुण्या मुंबईच्या दिशेनं जात होता। एकेकाळी त्यातून कोट्यावधीची उलाढाल देखील होत होती, मात्र सध्या जर आपण बघितलं तर दिवसाला जवळपास 3 ते 4च ट्रक भाजीपाला जो आहे तो पुण्याच्या दिशेनं किंवा मुंबईच्या दिशेनं जातोय। मात्र त्यात देखील आता दर मिळत नसल्यामुळं हा भाजीपाला काढून टाकण्याची वेळ जी आहे ती या सगळ्या शेतकऱ्यांवर आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। एका बाजूला उद्योजकांसाठी कर्ज दिली जात आहेत, कर्ज माफी त्यांना दिली जाते, मात्र शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव द्या अशा पद्धतीची मागणी जी काही शेतकऱ्यांकडून केली जाते, कारण शेतकरी संघटनांकडून केली जाते, त्याकडे मात्र दुर्लक्ष केले जाते आणि त्याचाच परिणाम म्हणून की काय अशा पद्धतीनं चांगलं पीक ज्या पिकासाठी लाखो रुपये खर्च केलेले आहेत, आपल्या मुलासारखं या सगळ्या पिकांना वाढवलं, त्याच पिकाला ऐन भरात आल्यानंतर हे सगळं पीक काढण्याची वेळ या सगळ्या शेतकऱ्यांवर आल्याचं पाहायला मिळतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील काटकरसह भूषण पाटील, TV9 मराठी, नांदणी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।